मित्रांनो, माझे नाव रुद्राक्ष गणेश टावरे आहे। मी आता 4थी अ मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला एक छानशी सुंदर कथा सांगणार आहे। सर्वांनी शांतपणे ऐकावी। एका गुरुकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा, मला गुरुपदेश द्या। त्यावेळी गुरु म्हणायचे, उद्या ये। तो उद्या आला की म्हणायचे, उद्या ये। असे 10 दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, द्या ना गुरुपदेश। तेव्हा ते म्हणाले, एकटा ये रे, किती जणांना बरोबर आणतोस। तेव्हा तो चपापला, कारण कोणीच नसतं त्याच्या बरोबर। दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच। शेवटी त्याने धाडस करून विचारले, महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस, असे का म्हणता। ते म्हणाले, अरे मनामध्ये काय काय काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, दंभ आहे। समर्थांनी तर प्रपंचाला 6 रिपू मानला। आता काय करायचे। ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो तोच 6 रिपू म्हणतात समजतो। मग त्याला कळते की सारे काढले पाहिजे चित्तातून, त्यावेळी गुरुपदेश मिळेल। धन्यवाद।